नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साथ ही साथ बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याचे अपडेट तुम्हाला लगेचच मिळून जाईल. मित्रांनो, विलंब न करता व्हिडिओमधला पहिला प्रश्न घेणार आहोत आपण. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू हिमाचल प्रदेशातील बिलिंग येथे भारतातील पहिल्या शाळेचे उद्घाटन केले आहे. कोणत्या शाळेचं उद्घाटन केलेलं आहे? तर पॅराग्लायडिंग शाळेचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे. कुठं? तर हिमाचल प्रदेशात त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. आणि मुख्यमंत्री कोण आहेत? सुखविंदर सिंग सुखू हे हिमाचल प्रदेश या राज्याचं मुख्यमंत्री आहेत. मित्रांनो, कशाचं? हिमाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? सुखविंदर सिंग. आणि त्यांनी त्यांच्या तिथं पॅराग्लायडिंग या शाळेचं उद्घाटन केलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 2 नंबरचा. ICC पुरुष क्रिकेट ऑफ द इयर 2024साठी प्रतिष्ठित सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर तो कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे मित्रांनो? जसप्रीत बुमराह भारताचे एक गोलंदाज फास्टर बॉलर आहेत, त्यांना तो प्रदान करण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 3 नंबरचा. ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे टिंबटिंब हे पहिले राज्य ठरलं आहे. तर कोण? तर बिहार हे राज्य प्रथम ठरलेलं आहे. नोट काय आहे? बिहार क्रिकेट असोसिएशन म्हणजे BCA अध्यक्ष राकेश तिवारी यांच्या नेतृत्वाखाली बिहार ग्रामीण लीग म्हणजे काय? ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे बिहार हे राज्य प्रथम ठरलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 4 नंबरचा. इथेनॉल मिश्रित पेट्रोल BBP कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? तर तो पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू या मंत्रालयाने सुरू केलेला आहे. 5 नंबरचा प्रश्न आहे. भारतात साय-फाय सायन्स फिल्म फेस्टिवल कोठे आयोजित करण्यात आला? बघा, तो साय-फाय फिल्म फेस्टिवल कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, तर तो आयोजित करण्यात आला पणजी, गोवा या राज्याची राजधानी आहे. काय मित्रांनो? गोव्याची राजधानी आहे पणजी. त्या ठिकाणी तो साजरा करण्यात आला. कुठे? पणजी येथे तो साजरा करण्यात आला आहे. तर नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 6 नंबरचा. उत्तर प्रदेशमध्ये टिंबटिंब यांनी उत्तर प्रदेश ॲग्रिकल्चर ग्रोथ अँड रूरल एंटरप्राइज इकोसिस्टम स्ट्रेथनिंग UP ॲग्रीस प्रकल्प सुरू केला आहे. तर कोणी? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुरू केलेला आहे. 2 वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत. कोण? योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे. तर नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 7 नंबरचा. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने काय लॉन्च केले आहे? तर कामगार आणि रोजगार मंत्रालयाने काय सुरू केले आहे? तर ऑक्युपेशनल सर्टिफिकेट इंडेक्स म्हणजे OSI सुरू केलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 8 नंबरचा. मराठी नाटककार, अभिनेते, नाट्यदिग्दर्शक पद्मश्री सतीश आळेकर यांना यंदाचा कुसुमाग्रज प्रतिष्ठेचा कोणता पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर कोणता पुरस्कार? जनस्थान हा कुसुमाग्रज प्रतिष्ठेचा सन्मान आहे. तो जनस्थान कोणाला मिळालेला आहे? सतीश आळेकर यांना मिळालेला आहे. आणि याच्या अगोदर त्यांना पद्मश्री पण भेटलेला आहे. ते कोण आहेत? तर ते मराठी नाटककार आहेत, अभिनेते आहेत, नाट्य दिग्दर्शक पण ते आहेत. तर एवढे सर्व प्रश्न एकाच प्रश्नामध्ये तयार होतात बघा. तर इथं काय आहे? जनस्थान हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर सतीश आळेकर यांना मिळालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 9 नंबरचा. आंध्र प्रदेशने व्हॉट्सअपद्वारे प्रशासन देण्यासाठी मेटासोबत मनमित्र सुरू केले आहे. तर मनमित्र कोणी सुरू केलेलं आहे? तर मनमित्रा लोकेश यांनी ही सेवा सुरू केलेली आहे. मंत्री आहेत ते कुठले? आंध्र प्रदेश या राज्यातले. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 11 नंबरचा. 10 नंबर इथे गायब झालेला आहे. 11 नंबरचा. महाराष्ट्रातील मीरा भाईंदर शहर हवामानास अनुकूल योजना असलेले कितवे शहर ठरलेले आहे? बघा, हवामानास अनुकूल योजना असणारं 5वं शहर ते ठरलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 13 नंबरचा. चीनी संशोधकांनी टिंबटिंब लवकर ओळखण्यासाठी एक नवीन आवाज आधारित पद्धत विकसित केली आहे. तर अल्झायमर ओळखण्यासाठी
आवाज पद्धती त्यांनी एक तयार केलेली आहे, तर कोणी? चीन या देशाने. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 14 नंबरचा. दक्षिण आफ्रिकेच्या मीर कॅट दुर्बिणीने लोखाझोटो नावाची एक नवीन विशाल रेडिओ आकाशगंगा GRG शोधली आहे. कोणी? तर दक्षिण आफ्रिकेच्या मीरकॅट दुर्बिणीने लोखझोटो नावाची एक नवीन विशाल रेडिओ आकाशगंगा शोधलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 15 नंबरचा. ग्रेग बेल हा एक अमेरिकेचा खेळाडू होता ज्याने 1956 मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक कोणत्या खेळात जिंकलेलं होतं? तर ते लांब उडी या प्रकारात त्यांनी ऑलिम्पिक पदक जिंकलेलं होतं, ते 1956 या साली. नेक्स्ट प्रश्न आहे 16 नंबरचा. कोणत्या 3 देशांनी जानेवारी 2025 मध्ये इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स मधून माघार घेतलेली आहे? कशात? इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट. तर माली हा देश आहे, बुर्किना फासो हा देश आहे, नायजर हा देश आहे. म्हणजे टोटल 3 देश आहेत मित्रांनो, त्यांनी ती माघार घेतलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो. कान्हा व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश राज्यात आहे. डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे आपण. तर कान्हा व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? मध्य प्रदेश या राज्यात आहे. शिवपुरी येथे पण एक अभयारण्य आहे मध्य प्रदेशमध्ये बघा. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 18 नंबरचा. केंद्र सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगासाठी MCGS MSME म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम मंजूर केलेली आहे. बघा लक्षात ठेवा, कशासाठी? सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगासाठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम सुरू केलेली आहे. कोणी? केंद्र सरकारनं सुरू केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो. वन व्हेकल वन फास्टॅग हा उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे? भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे कोण? नॅशनल हायवे अथॉरिटीने तो सुरू केलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 20 नंबरचा. जुडिथ सुमिनोवा तुलुका कोणत्या देशाची पहिली महिला पंतप्रधान बनली आहे? कोण? जुडिथ सुमिनोवा तुलुका कोणत्या देशाची पहिली महिला पंतप्रधान बनली आहे? तर ती कांगो या देशाची महिला पंतप्रधान बनलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो. कोडाईकॅनल सोलर ऑब्झर्वेटरी KSO कोणत्या राज्यात आहे? तर ती तामिळनाडू या राज्यात आहे. काय? कोडाईकॅनल सोलर ऑब्झर्वेटरी कोडाईकॅनल कोठे आहे? तर तामिळनाडू या राज्यात आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 23 नंबरचा. रायगड जिल्ह्यात 12 तालुके आहेत. पुणे प्रशासकीय विभागात 48 तालुके आहेत. तर इथं रायगड हे चुकीचं आहे. रायगडमध्ये 12 तालुके नाहीत आणि पुणे प्रशासकीय विभागात 48 तालुके आहेत, हे बरोबर विधान आहे. म्हणजे फक्त ब बरोबर आहे. काय? फक्त ब बरोबर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 15 ऑगस्ट 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन झाले. वसमत तालुका परभणी जिल्ह्यात आहे. इथं काय आहेत? वसमत तालुका हा परभणी जिल्ह्यात आहे, हे पण बरोबर आहे. आणि 15 ऑगस्ट 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन झालं, हे दोन्ही बरोबर आहेत विधान. तर बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद.